तर आमनी शुभांगी आणि तीन मम्मी दिवा आणि बोवनालय राहणार आणि आमनी वळी देखा एकदम सुपर पेटी गई मस्तपैकी रांगोळी बिंगोळी पाडीसनी आणि गौऱ्याला दी जावशी पद्धतनी आमनी वळी आता आम्ही वळी साजरा कर्ज. नमस्कार मित्रमंडळी, जय आदिवासी आणि आज नवीन ब्लॉगमध्ये तुम्हाला स्वागत आहे. तर आज वळी तर मग आज आम्ही शेवगामच साजरा करायला घर काय घ्यावं नाही तर चला तर गावामध्ये काय जावायला नाही तर आठच वहीला बोवना टाकी देऊ जागावरच आणि आमना पूर्ण स्वयंपाक बी आपटी जाईल. मला काय देखाडा नाही तर या देखा डायरेक्ट रेडी वगैरे पुरणपोळ्या अंग बेसन पीठ कालवी थवा पाहिजे पाडासाठी आणि अंग खीर तयार होई जाईल अंग रशी बी तयार होई गई आणि हो आपला भात बी रेडी होई गया आणि आता भज्या बिज्या पाडीसनी जेवणला बसू थोडा वेळ. मग ते नाही पहिलं वहीला बोवना टाकी ते जात आहे ताट तयार कर पटपट. तर आमनी शुभांगी आणि तीन मम्मी दिवा आणि बोवनालय राहणार आणि आमनी वळी देखा एकदम सुपर पेटी गई मस्तपैकी रांगोळी बिंगोळी पाडीसनी आणि गौऱ्याला दी जावशी पद्धतनी आमनी वळी आता आम्ही वळी साजरा कर्ज मस्तपैकी बोवना टाकी देज वळी. मग बोला वही माता की वही मावली वही व सदाशिव गा खेळी व वही मावली वही व सदाशिव गा खेळी व. तरी मित्रमंडळी अशी प्रकारे आपली वळी तर आता पूजा करायनी तीन मम्मी मस्तपैकी आणि आता आम्ही बोवना टाकी द्यायचं मस्तपैकी दिदू कर आक ना कर. तर अशा पद्धतीनं आपली होळी खूप छान मस्तपैकी रांगोळी पाडीसनी मस्त वाट राहिनी. बोवना चढवा मग चढवा तुम्ही बोवना. तर अशी पद्धतनी मस्त होळी आमना 8 आनंद लुटी ले राहणार गरमच. वही मावली वही व सदाशिव गा खेळी व वही मावली वही व सदाशिव गा खेळी व. तर मस्त मजा वाट राहिनी. जय वही माता की जय. तरी मित्रमंडळी आता मै आखा कर देऊ. जय वही माता जय वही माता. ओम वही माताय नमः ओम वही माताय नमः. अशा पद्धतीने पूजापाठ होईल आमनी. तर आता मै बी बोवना टाकी देऊ थोडा. वही मावली वही व सदाशिव गा खेळी व वही मावली वही व सदाशिव गा खेळी व. आता बठा वही माताला भूक चढाय देऊ. जय वही माता ओम वही माताय नमो नमः. जय माता दी. हे वही माता अशाच आम्हाला सुखी समान ठेवज आणि तुना प्रकाश आम्हासावं कायम सदैव अग्निभाती राहू देज. जय वही माता जय वही माता जय माता दी. अशा पद्धतीने आमनी वळी साजरा होई गई. तरी मित्रमंडळी आता 5 चक्रा मारिले जमस्त. जय वही माता वही मावली वही व सदाशिव गा खेळी व वही मावली वही व सदाशिव गा खेळी व. जय वही माता की जय. तरी मित्रमंडळी अशा प्रकारे आम्हाला 5 चक्रा बी माराय घेत. तर चला आता आम्ही जेवणला बस. तरी मित्रमंडळी आता आम्ही जेवणला बसणार. तरी ताट बी वाढाय घ्या आणि जेवण मुव खीर पुरी भजी आणि रशी भात. तर चला तुम्ही जेवायला बठी आमनी मंडळी जेवणला बशी गई. तरी मित्रमंडळी अशा प्रकारे आमना सुद्धा वही साजरा होईना आणि आज दुसरा दिवस तर धुलिवंदन या सर्व मित्रमंडळीला हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तरी आपला आदिवासी समाज खूप म्हणजे खूप धूमधडाकामं वही सण साजरा व. पण माना एक सांगा तात्पर्य ह्या झाड ना याला 5 वर्षे 10 वर्षे 15-20 वर्षे लागे जाता वाढाला तर एवढा वाढ आणि आपण काय कर्ज एक झटकामं झाड तोड टाकज. तर एवढा मोठमोठाला झाडा तोडीसनी वही मोठमोठ्याला आधीबाजी लटकं डायरेक्ट प्रत्येक गावनी आमनी एवढी वही आमनी एवढी वही. तर मोठमोठा झाडा तोड जा आपी 15-20 वर्षे ते असाला जगाला लाग आणि आपी झाड तोडायला जायचं वहीसाठी तर एक बी झाड लावजं नाही. तर अशा आपला जर देखाला घ्या तर 1000 गावा आदिवासी सरायना तर 1000 झाड तुट. तर अशा नको व्हायला. माना तात्पर्य अशा नाही की वळीच नको करतात बा करा पण मस्तपैकी छोटासा झाड जेणेकरून त्याला लाकडा बी कमी राखते. त्याला लाकडा लावासाठी अजून दुसरा झाडा तोडा ना
तर कमीत कमी या तुरट्यासा वशा जळी जावायला पाहिजे. फक्त आपल्याला काय अग्नीनी पूजा करानी वही दहन कर्जना तर अग्नीनी पूजा करानी अग्निमा आपल्याला भोग टाकाना. तर त्यासाठी छोटीशी वही लया आणि प्रत्येक गावला छोटीशीच वही पहा. कारण की मोठमोठ्याला झाडा तुटी राहणार आणि आता खूप वातावरण म्हणजे एकदम खतरनाक ऊन पडायला लाग्यात. भविष्य मशा वहींना डायरेक्ट जळी जाऊ सापी डायरेक्ट. कारण की आपण वही तोडायला जायचं ना तर काही नाही, झाडा बी कुणी लावत नाही डायरेक्ट तोडायला सांगतात. ते आता आपला एरिया नाही 100-200 गाव आहेत तर एवढा झाड तुटेल आणि त्याला लायसने अजून जायला झाड जो तुटना तो वेगळा. तर 100-200 झाड तुटणार एक देखाला आणि लागेल एक बी नाही. आता कोणता गावना वळीवाला घ्यात की बा आपी अंगण जाताना 10 झाडाली जाऊन एक झाड तोडीला येऊ, अशा कुणीच करा नाही. तर कृपया करून मानी विनवणी की लया पण छोटा छोटा झाडा लया. आता आमनी गावकडं काय तंग लाकडा भेटत नाही. लाकडा भेटत नाही तर छोटीशी वैल येतात, एवढी काय मोठी राहत नाही. आणि जेसनीकडं जंगल त्यात पुऱ्या मोठमोठ्या वळ्या तव तव देखाडता आमनी गावला एवढी वय एवढी वय. पण त्यांनी कराना कारण की जेवढा मोठा झाड राहणार तेवढा मोठा झाडवर पक्षी राहता, मोठाला झाडसाव पक्षी राहता. आणि आपी तोडायला जायचं ना तर वर घरटा राहता, त्या घरटा पडी जाता, त्या घरटाशी मिळतात ते मग पिल्ला राहता, पिल्ला मरी जाता. आपस आपण जीवजंतूंना हत्या वय जा वळीने मिळता. आपी चांगला कार्य कर्ज पण ते मिळता जीवजंतूंना हत्या वय जा. ते करता छोटा झाड राहणार तर तेव्हा काही नाही पक्षी काही नाही घरटा बांधत नाही छोटा झाडवर. तर तो लयू शकज कारण तो 1-2 वर्षांना झाड बी राहा आणि त्यावर पक्षी बी राहत नाही आणि पक्षी सहसा मोठ्याला झाडासावर राहतात. त्यासाठी मानी कृपा की प्रत्येक गावला होळी बाळा पण छोटीशी लया आणि मस्तपैकी सण साजरा करा. अर्धा तास मग वहीना कार्यक्रम आपली जायला पाहिजे आणि लहान पोऱ्या बी परेशान नको व्हायला पाहिजे. कारण की मोठी वही राहिली तर जायला बी खूप वेळ लाग 1-1 दीड तास आणि लहान पोऱ्या खूप रडता, भूक लागेल राहा कुणाला काय. तर कमी टाईम कार्यक्रम बी आपला जायला पाहिजे. इतर समाजमध्ये क्षण तर तुम्ही देखताच व्याज बराच आता स्टेटसवर येता व्हिडिओ, इंस्टाग्राम, यूट्यूब भरपूर व्हिडिओ येतात. तर इतर समाज मग काय आहे छोटासा झाड आहे एकदम एकदम अशा छोटासा 5-7 फुटना आणि त्याला फक्त गौऱ्या बिवऱ्या लाई देता, काटका लाई देता आणि त्या सण साजरा कर लेता. फक्त आपला जशा समाज आहे की मोठमोठा झाडाला येतात. तर आपीच जन जंगल जमीननी बचत कराय ना आपीस जो आपी भलाई करेल ना मोहीम उठाडेल जन जंगल जमीन हे रक्षण करूस तर आपीच रक्षण करायला पाहिजे व का नाही. बरोबर आपीच स्वतः रक्षण करूस जंगल जमिनी तर जंगल वाचीन. तर एवढा सांगा ना, नक्की लक्षात ठेवा आणि पुढला वेळेस छोट्या व्हायला प्रत्येक गावना व्यक्ती. ओके, तर आज ना व्हिडिओ अटच थांबड. तोपर्यंत आपल्या चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटू पुढला ब्लॉग मग तोपर्यंत. ओके, बाय.